काय रे दिनू बेटा, तू म्हणे आमच्या शिरीष 15 दिवस मारुती देवळात झोपायला सांगितलंस. काय हो अप्पानो, माका काय पिसळलेलो कुत्रो चावला की काय? आता तुका कोण चावलं तर माका कसा कळतला? पण मग शिरी आपली वळकटी मारुतीच्या देवळात खेका ट्रान्सफर केलेली होती. काय झालं गोविंदा? मी त्याका म्हटलं शनी वक्री असा तेव्हा महिनाभर मारुतीची उपासना कर. अरे लगीन झालेल्या तरण्या माणसा एवढा झोपू सांगू का आता घोळ लागलेला की काय रे? ते का माझ्या समोर बोलवा बघू. शिरी, हे शिरी, हे शिरी देवळाचं बाहेर ये रे. नुस गोविंदा, काय म्हणून विचार, तळण्याला मासो की पापड? सगळा भरपूर असा काय सांगू नको. इन्नूस, हे इन्नूस, तू का रे? वो आपा सामने के कम है, बाकी कुछ भी बोलो आपा. राय किया हुआ मच्छी खाने का वो तुम्हारे घर का. या बाबतीत मी मात्र भाग्यवान असे. माझ्या तिन्ही सुनाना जातीवाद सुगरणी असत. तो अमेरिकेचा अध्यक्ष ना, त्याने जर माझ्या सुनेच्या हातचा बांगड्याचा तिकला खाल्या ना तर अर्धी अधिक अमेरिका बक्षीस पात्र करून देतो गो. बोलावलास इकडे येच मी तुला मारुतीच्या मंदिरात झोपूक सांगितलं होतं काय रे? तसा डायरेक्ट सांगूक नाही, पण मी विचार केलाय. घरात 3-3 बायका असतात, कधी नाही कधी शिवाशिव होता. आणि मारुतीची उपासना करताना मधीच शिवाशिवीची आटकाठी नको म्हणून मी देवळात जाऊचा ठरवली. आता ऐका, यात माझी काय चूक असा? दिनू बेटा, माझी एक शंका आहे. विचार. तू ब्राह्मण झाले, मग तू ही दारू पितो, ती मच्छी खातो, कसा काय? शिरी, शिरी, जगातल्या पाठीवर कुठल्याही धर्मग्रंथात अमुक अमुक माणसाने तमुक तमुक खाऊन असं लिहिलेलं नाही. शिवाय मी जरी ब्राह्मण कुळात जन्माला आलो असलो तरी ब्राह्मण या शब्दाचा खरा अर्थ जो आचरणाने शुद्ध तो ब्राह्मण. आचरण म्हणजे काय? काय जर तू काय बोलायलास रे, पार्टीचं सगळं मूड खराब करून टाकतलो. अमक्या काय आणि तमक्या काय सांगून उपयोग असा काय? सगळा उपड्या घड्यावर पाणी. आता आहे आचरणाचा अर्थ ना, मी तुका सांगतो. आ तरुण चरता म्हणजे खाता, एका आचरण म्हणतो. दिनू बेटा, गोविंद दादा म्हणतात हा खरा काय? नाही. आचरण म्हणजे ज्याची वागणूक शुद्ध, म्हणजे तो दिलेला शब्द पाळतो, बोलतो आणि तसाच वागतो आणि आपल्या वाटेला आलेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे पार पाडतो, त्याला म्हणतात शुद्ध आचरण. आता मेहरबानी करून शुद्ध म्हणजे काय ते विचारू नको सांग. आमची शुद्ध हरपे. तू ही दारू पितो या सगळ्या गावाल्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहीत होता.
तरी तुका सत्यनारायणच्या पूजेत कीर्तन सांगू असं काय बोलवतं? हे सगळ्या लोकांना माहित आहे. कारण कीर्तन करताना आणि पूजा सांगताना दिनभर दारू पीत नाही. पूजा शंकेचा निरसन झाला असं समजून आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करायची काय? माझ्या मनात एक विचार येयलो हा. तो माका बोलून दाखवूचो. जास्त वेळ नाही. अप्पा, ह्या तुमचा वासरू आता लवकर आवरा, नाहीतर या चौकूर उतरतला. बाबा काय त्याच्या सांग रे. कसलो विचार तुझ्या मनात दिलो असा? आयुष्यात मी पहिल्यांदा तुमचे नकळत गुपचूप एक कोपर दारू घेतलाय. देवाच्या खरार माका आता परत घेऊची वाटता. तुम्ही देतास? काय? चोरून दारू पियालास? चोरून दारू पी तुका शरम नाही वाटली? चोरून दारू पियालास ना तर मुस्काट फोडून टाकी. हे बघ, तुका पिवची आहे ना, हे का पिवची आहे ना, तर आमच्या सगळ्यांबरोबर बस आणि पी. आता तुम्ही देतास की मी घेऊ? दीड ते काय त्याची. दे. हे बघ, पहिलीच ये असा म्हणून तुका देतो, पण ही घेतल्यावर घरात गपचूप जाऊन बसायचा. हैसर प्रश्न विचारून कोणता डोका पिकवायचा नाही, कळला? अजिबात नाही. हा, ही घे. अप्पा, काय रे, दे जरा भाऊ, दे. गोविंदा, आपण मी आता उठून जायला ऐसून. बस, ही फायनल. वैशाली, 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 माका भूक लागली. जेवण. तुमचा लवकर नातू होऊची लक्षणं असत. अरे, कोणाच्या तरी कोंबड्यात एकदाचा उजाड होऊ दे रे बाबा. अप्पा, आता आपण मूळ मुद्द्याचं बोल. मग यात सांग जुनूस मालपे करा. तुझी हापूस कलमाची बाग अंका मिळा नाही म्हणून कोण कोण नळकाठी करत होते. अरे वैसे तो वो बहुत लोग थे. अरे त्यांची फक्त नाका नावा सांग. मी त्यांच्या घरात खोबऱ्या आंब्यावरची आवड सोडून नाय फुरी केले ना, तर आप्पा कोताच्या ओल्याचं नाव सांगूच आहे नाही. तू घबराव रे. यासारखं ताकतात तुमचं नाव वाजवता. आप्पा कोताच्या अवलादीचा गप्पच झालं. तर युनुस, आपण आता मूळ मुद्द्याचं बोलू. बरोबर. बोली आपली 5 लाखांची झाली. बरोबर. 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 मुरली फटकरलं होतो काय रे, गोल दांडव घालून. अप्पा, हे का काय ते समजून अरे गप रे. सांगा. मी चालले आता आयुष्य. गोविंदा, अरे ही गावची राजकारणात तुला नाही माहिती. अरे असल्यांचं बंदोबस्त नाही केलं ना, तर आपल्या टाळूवरचे केस कधी काढून येतील ना, तर आपण समजायचं ना आपला. हे बघा,
आता आपण मुद्द्याचा विषय काढू. बरोबर. हम्म. बोली आपली 5 लाखांची झाली. हम्म. बरोबर. होय. अरे पण गेल्या वर्षी हीच त्याने त्या मुरली भाटकरला 4 लाखात दिला नव्हते. अरे वो गए साल, ये साल को मेरे को 6 लाख को गिरा जाने लगा था. अभी दूर क्यों जाने का? ये दिनू भट्ट वो बात कितने को लेने को तैयार था? वो दिनू भट्ट को ही पूछो. सांग रे दिनू भट्टा. बोलतो हो आपापसातलो मामलो हा, म्हणून मी काय बोलत नाही. केवळ आप्पांनी गोविंदाच्या शब्दासाठी मी तडजोड केली. गोविंदा, आपण एक शाब्दिक करार करूया. कसलो बोल ना. अरे पुढील वर्षी युरोपची बाब मी घेणार. नियमाप्रमाणे भाग घेणाऱ्याकडे कमीत कमी 3 वर्ष तरी असायलाच हवी. बरोबर. म्हणजे होतला काय, या वर्षी जरी नुकसान झाला तर निदानता पुढच्या वर्षी भरून काढता येईल. मला पण मान्य आहे, हा. पण युरोस भाग घेत असताना सुद्धा केवळ आप्पांच्या शब्दाचा मान ठेवला आणि आपली मैत्री म्हणून नुकसान सोचणी बांधणी का देतो? अरे ह्याच्यात नुकसान कसला? उद्धस्ता युनुस कडून तू भाग घेतो, आम्ही काय बोललो का? खरा म्हणजे युनुसच्या वडिलांपासून ही परंपरा असा, पण मध्येच माई गेली आणि जरा अडचण येईल म्हणून ती तुझ्या वाट्या गेली. कळला? अरे आप्पा आजारी असताना सुद्धा केवळ आमचे वडील भाग घेत होते. म्हणून त्या बागेत जो अधिकार झालो काय रे? माका वाटता दिनू भाटा का मुरली भाटकरान शिकवून पाठवलेलं दिसता. मुरली भाटकर, तू फक्त माझ्या तावडीत भेट. नाही तुझी मान मोडली ना तर आप्पा स्वतःच्या आवडायचं नाव सांगू जाय ना मी. हे बघ गोविंदा, हा. आपल्यात बाग नको, त्याचा संस्कार पाठी देऊन टाक. बटाकच बाग घेऊन दे. आपल्या कोणाची भीक नको. अगदी बरोबर. भाटकर मागे कसं ठेवतो? कसं ठेवतो? असा काय मालूम आहे मला? ह्या भट्टाची आयडिया माका कळलेली आहे. पण स्वतःच्या नावाला घेऊन यो त्या मुरली भाटकराच्या घरात चालतो. ए वाटेल जे आरोप केलेले मी साथ घालणार नाही. दिनू भट्टा, झाले आमच्या परड्यात येऊन आमची दारू खाऊन आमच्या शिरात नुसत्या फोडून टाकत पहिला टाकतोच का मी? आप्पाने बोलवलं म्हणून मी आलो. तुझी दारू प्यायला आलो नाही. मालते मला चल जाऊया. पहिली लोक आमच्या बाहेर पाय पडतात. तो अपमान मी सहन करायचो नाही. पहिली बंद कर. बंद काय? अप्पानो, तुमच्याकडे बघून मी अपमान सहन करतोय. आम्ही कोणाच्या ओसरीवर दारू प्यायला जात नाही किंवा जेवायला जात नाही. जातीचा भट आहे मी भट. लोक आमच्या पाया पडतात, पायाचं तीर्थ घेतात. पण 5 काय 7 लाख रुपये द्यायची तयारी आहे माझी. पण शब्दाला चांगला हा ब्राह्मणाचा धर्म आहे. दिनू भट्टा, तुझा धर्म काय तुझे समाजाला काय हे म्हणला? परत बाहेर नसता बाळाच्या पुढात करून टाकेल. दिनू माका माफ कर या. आमच्या घरात ह्यो तुझं असं अपमान होता या बरोबर ना. मी युनुसला दिलेलो संस्कार मागे घेतोय, त्याची बाब तू घे.
पण आमका माफ कर. आमच्या मागे भटाचा आक्रोश नको. युनुस, तू काय बोलत नाही यार. यासाठी मी शराब पीत नाही आणि पिणाऱ्यामध्ये जाऊन कधी बसत नाही. खुद के पैसे का पीने का और आपस में झगड़ने का आपको पसंद ही नहीं. ह्या बाकी लाखातला याद बोललो. युनुस मालपेकर लाख माणूस असा लाख. लाख नाही पाक सुद्धा पाकिस्तानचा नाही पण हिंदुस्थानचा. आपण तुम्ही ग्रेट आणि भाग्यवान सुद्धा नाही आहात. हे बघ, नीट आणि भाग्यवान तो कसं काय? गोविंदा, हा? अरे तुझ्या भाषेत समजावून सांग जरा अपंगा. अहो आपण तुमच्या कसा लक्षात येणार ना? अरे काय त्या? हो युनुस मालपेकर मुसलमान, हो दिनू भट ब्राह्मण, हा. आणि आपण आपल्याच परड्यात बसून एका ताटातला खातं पितं. या कसला लक्षण असा माहिती असा? कसला रे? सर्व धर्म समभाव. जगाच्या पाठीवर किती जातीय दंगे झाले ना, तरी कोकणात त्याची झळ पोचलेली नाही. कारण कोकणी माणूस जरी पैशाने घरी बसलो ना, तरी तो इथून काळजातून फक्त माणुसकीवरच प्रेम करतो. म्हणून तुमका मी सांगतोय, सर्व धर्म समभावाचं दर्शन तुमका घेऊचा असाल तर ता कोकणातच घडतला. युनुसला दिलेला संस्कार मी मागे घेतोय. तू त्याची बाग घे. अरे गोविंदा, तू काय, मी काय आणि युनुस काय आणि आप्पा काय? अरे आपण सगळे भावासारखे झाले. अरे बाग तू घेणार आणि ती 3 वर्षासाठी येणार. झालं समाधान? हो, झाला. पानो हा? काय झाला? तू किती असं तडपडतोस? विष्णूच्या थोवाडीत मारल्यामुळे हा? त्याची उतरले. मग? म्हणतात अरुण माका परत. अरे गोविंदा, का दे बाबा एकदाची. दे दे. शेवटची. ठीक आहे. अरे ह्या काय? ते का होत होती ना? हा हॅलो. हा बोल गुरुवा. एवढ्या रात्री ऑफिसात काय करतो? काय ते खरं सांगतो. जिया निघतोय. हा ठेव ठेव. गोविंदा, काय झालं रे? अप्पा हा? अप्पा आपलं सरपंच पद गेलं. काय? वैभववाडीच्या सरपंच पदाची सीट रिझर्वेशन मध्ये गेली. म्हणजे नेमक्यात काय झालं रे? यापुढे वैभववाडीच्या सरपंच पदी कोणीतरी महिला असणार, पुरुष नाही. निवडणूक आयोगाची तशी नोटीस निघाली. आपल्या घरचा सरपंच पद जाण्यासाठी ही कोणीतरी देवास्की केलेली आहे बेटा. पण मी सोडणार नाही. मी खालून गेल्याशिवाय राहणार नाही. अरे बाबा, हे का देवसगिरीशिवाय दुसरा काय दिसतात नाही. गोविंदा, हा अरे आता काय करायचं? काळजी करण्याचा काही एक कारण आहे अप्पा. सरपंच पद आपल्याच घरात राहतेला. अरे अरे कसा पण? हो अप्पा, तुमचा 3 सुना असत. त्या विसरलाच की काय? अरे हो, ह्या तर माझ्या लक्षातच येऊ नाही.